मूळची विदर्भातली यवतमाळ माझा डिस्ट्रिक्ट जिल्हा आहे आणि स्वप्नातील गाव काय असतं आणि गावामध्ये कशा प्रकारे काम केलं जाते हे मी या गावामध्ये 5 दिवसापासून बघण्याचा प्रयत्न करत आहे। स्वप्नातील गाव हे बघताना मला खूप सारे अनुभव आले। गोळेकोंडे गावाची एकता आणि तेथेपणी काम करण्याची मला खूप छान वाटली आणि जर गोळेकोंडे गावातील अनुभव तुम्हाला बघायचा असेल तर आपण त्यांच्या शब्दातून बघूया। चला तर ताराम कुंडीराम शिलेमकर, मी महाराष्ट्र पोलीसमध्ये 37 वर्ष 6 महिने नोकरी केल्यानंतर मी गावी आलो। तर आमच्या गावची परिस्थिती थोडीशी बिकट होती पाण्यासंदर्भात। तर मग आम्हाला एक संस्था भेटली, आमची सौदेव संस्था म्हणून। त्या संस्थेने आम्हाला चांगलं सहकार्य केलं, परंतु गाववाले पण त्यामध्ये सहभागी होत नव्हते। पण आम्ही जास्तीत जास्त हे सर्वांना भेटून म्हणजे ही संस्था का कुठे जाणारी नाही, आपल्यावर विश्वास ठेवणारी आहे, विश्वास आपण ठेवूया, तिच्यावरून हे करूया। शेवटी सर्वांनी विश्वास ठेवून आम्ही स्वदेश संस्था स्थापन केली आणि त्यांच्यापासून आम्हाला पाण्याची आमचा प्रश्न मिटलेला आहे। जवळ आता एक विहीर बांधून दिली, पाईपलाईन करून दिलं, त्याला मशिनी टाकल्या पाण्यामध्ये आणि आता पाणी आम्हाला स्वच्छ आणि सुंदर पाणी असं मिळतं। अशी आमची गावाची व्यवस्थित प्रश्न झालेली आहे। सर्व लोक आम्हाला सहकार्य करतात। काम स्वदेश लोक आले की आम्हाला सर्वांना गावाच्या मंडळी सगळ्यांना सहकार्य मिळतो। नमस्कार, माझे नाव पूनम अनिल सुंबे, मी सरपंच रुपवली। मी आज स्वदेश फाउंडेशन या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर स्वदेश फाउंडेशन आमच्या गावात येण्यापूर्वी आमच्या गावाची परिस्थिती अतिशय बिकट आणि वाईट आहे। आम्हाला पाण्यासाठी वणवण करावं लागत होतं। अशी छोटी मोठी भरपूर कामं आहेत की स्वदेशमुळं 8-10 वर्षापूर्वीचा गाव आणि आत्ताचा गाव ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये खूप डेव्हलप। ग्रामपंचायत रुपवली आम्ही 15 टक्क्याचा आराखडा बनवला 2025-26चा गरबे मुक्त गाव। त्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये 2 इंडिया 60% आणि 40% बंदित आणि अबंदित पाणी पुरवठा आणि स्वच्छता। पाणी पुरवठामध्ये आम्ही विकास कामं घेतले आहेत, पाईपलाईन दुरुस्ती आणि विहिरीचे वगैरे काम। आलेल्या स्कीमा चालू झाल्यापासून आम्ही कुक्कुटपालन, शेळीपालन चांगल्या प्रकारे आमचं चाललेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आमचा फायदा करून आणि पण आम्ही येणाऱ्या स्कीम राबवणार। आणि त्याच्यानंतर कोश, त्याच्यानंतर प्रौढ अवस्था। तर फुलपाखराची 4 अवस्थेतून वाढ होत असते। पहिले काय असतं? अंडी, दुसरं आळी, त्याच्यानंतर कोश आणि त्याच्यानंतर प्रौढ अवस्थेत आल्यानंतर फुलपाखराची नाव दत्ताराम कुंडीराम शिलेमकर, मी स्वदेश कमिटीचा अध्यक्ष आहे आणि आपली संस्था कधी येऊन चालू झाली स्वदेशी 2019 पासून चालू झालेली आहे। आमच्याकडे भरपूर प्रसंग आले पण आम्ही त्यातून काही नाही, म्हणजे आम्हाला युवकांनी चांगली साथ दिली। युवकांच्या मदतीनेच आम्ही आता सर्व करतो। मोठ्या माणसांनी पण चांगली साथ दिली, पण आता तरी व्यवस्थित म्हणजे 99% तरी आता अजूनपर्यंत चांगलं झालेलं आहे। आता 10% 1% राहिले, 1%च आम्हाला पूर्ण करायचं आहे। आता लास्ट आता ऑडिट होईल, त्या ऑडिटमध्ये आमचं जवळजवळ 100% पूर्ण होणार आहे। स्वदेश आल्यापासून आमच्या गावामध्ये म्हणजे भरपूर अशी सुधारणा केलेली आहे। लाभार्थ्यांना पण चांगले लोकांना, त्यानंतर कुक्कुटपालन दिली, त्यानंतर गाय दुग्ध व्यवसायासाठी गाय देखील दिली। मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा, तू चाहे कहीं जाए तू लौट के आएगा। नई नई राहों में दबी दबी आहों में खोए खोए दिल से तेरे कोई ये कहेगा ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा